राज्यभरात गेल्या 3-4 दिवसांपासून पावसाने धुमाकूळ घातलाय। कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा ते विदर्भ सर्वत्रच ठिकाणी पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत। बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण असून हवेतील आर्द्रता वाढली आहे। दरम्यान हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील 4 दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा जोर कायम राहणार आहे। आज मुंबईत सुद्धा दिवसभर पावसाचा जोर कायम आहे। आयएमडीने पावसाचा येलो अलर्ट जारी केलाय। तुम्ही बघू शकता की पावसाने आज धुमाकूळ घातलाय। हे दृश्य जुहू चौपाटीवरील आहे। एका बाजूला तिथे छठपूजेची तयारी सुरू आहे आणि दुसरीकडे पावसाचा जोर कायम आहे। तिथलं वातावरण नक्की कसं आहे ते पाहूयात। सध्या आम्ही उभे आहे मुंबईच्या अतिशय प्रसिद्ध अशा जुहू चौपाटी भागामध्ये। माझ्या मागे बघू शकता की पाऊस वाढलाय आणि पावसामुळे वातावरण ढगाळ झालंय। हे तुम्ही ढग पाहू शकता, ढग इतके वाढले आहेत, काळे ढग झालंय, त्यामुळे मुंबईकरांवर पाऊस पडतोय आणि तरी सुद्धा मोठ्या प्रमाणावर मुंबईकर जे आहेत ते जुहू चौपाटीला आले आहेत। तुम्ही बघू शकता इथे मुंबईतले असतील, महाराष्ट्रातील असतील किंवा देशभरातील प्रत्येक राज्यातील पर्यटक इकडे आले। त्यांना जुहू चौपाटी बघायची आहे, त्यांना मुंबई बघायची आहे, परंतु पावसामुळे कुठे ना कुठे विलंब होतोय, कुठे ना कुठे त्यांना त्रास होतोय आणि आम्ही सुद्धा त्यांना तेच सांगतोय मेट्रो मुंबईच्या माध्यमातून, मुंबई मराठीच्या माध्यमातून की गरज नसताना घराच्या बाहेर जाऊ नका, कारण की पाऊस वाढला की तुमच्या जीवाला धोका आहे। ही थेट दृष्टी तुम्ही पाहताय जुहू चौपाटी। हे बघा तिकडे जी बोट येते ती तटरक्षक दलाची बोट आहे, ती सुद्धा पर्यटकांना सांगते की घरात राहा, मुंबईमध्ये पाऊस सध्या वाढतोय आणि जरी ऑक्टोबर संपत असला, दिवाळी संपत असली, परंतु पाऊस मात्र संपत नाहीये आणि पावसासाठी पर्याय नाहीये। म्हणून तुम्ही गरज नसताना पाण्याच्या आत जाऊ नका। आताही काही मुलं आहेत, काही महिला आहेत, काही पर्यटकांचे पाण्याच्या आत चालले आहेत, त्यांनी पाण्यात कृपया जाऊ नका, कारण की मुंबईचा पाऊस वाढत चाललाय। समुद्रातलं पाणी वाढलं की तुम्हाला त्रास होईल। हे बघा आता एकीकडे छठपूजेची तयारी चालू आहे। ही थेट दृश्य तुम्ही पाहताय, छठपूजेची तयारी चालू आहे, मोठ्या प्रमाणावर तयारी चालू असताना दुसरीकडे पाऊस पडतो आणि त्या पावसामुळेच कुठे ना कुठे वातावरण थांबलंय, मुंबईकर थांबले आहेत। परंतु पाऊस थांबला की मुंबईकर पुन्हा एकदा जोशात जल्लोषात हा उत्सव साजरा करतील। मी सुरेश जोटिंगे, मेट्रो मुंबई न्यूज साठी।